हा झालं बघा ओपनिंग उद्घाटनला ऑडियन्स आलेली आणि सांगितलंय तर सगळ्यांनाच आम्ही कोण कोण आलंय कोण नाही. चला असंच व्हिडिओ बघत राहा. पाय वाळा कोण पान गाण्यावर जोडतो तू संधी मारा मित्र बाहेर बघिततो हा चालू कर. थोडा कमी तर आपल्या वडापावच्या गाड्याचा जो नियोजक आहे, ज्यांनी आपल्याला ही आयडिया दिली ते आहेत आपले कल्याणचे दादा. त्यांनी आणि बाबांनी, या दोघांनी, म्हणजे बाबा पण बोलले आणि दादा पण बोलले की नेता तू छोटासा एक व्यवसाय कर. किती 100-50 रुपयावर लोकांकडं म्हणजे असं कामाला जाणार आहे, त्यापेक्षा स्वतःचं काहीतरी कर. त्यावरून आपण केलं आहे. तर दादा धन्यवाद, तुमचे उपकार मी कधीच नाही विसरू शकणार आहे. उपकार शब्द बोलून मला पर्क पण नाही करायचं आहे, कारण तुम्ही माझेच सदस्य आहेत. मी तुमच्याच फॅमिलीमधला एक सदस्य आहे, त्यामुळं मला उपकार पण नाही म्हणायचं आहे. पण थँक्यू, खूप खूप थँक्यू. आपल्या वडापावच्या गाड्याच्या उद्घाटनाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच. म्हणजे आता तिथं कसं झालं, माणसं होती आणि त्यांच्यासमोर व्हिडिओ बनवायला कसं तर वाटायला लागलं. आणि ते आमच्या गावचे सरपंच वगैरे ते आलते उद्घाटनाला, त्यांच्या हस्तेच नारळ वगैरे फोडून घेतला आपण आणि आपण बोलवलेलं त्यांना. आणि तिथं कसं ते माणसं वगैरे असल्यामुळं मी काही परत व्हिडिओ काढलाच नाही. आणि थोड्या वेळानं मग ते माणसं गेले सरपंच वगैरे, पण कस्टमर यायला लागले ना. म्हणजे पहिला दिवस आपला चांगला गेला, खरंच एकदम गेला, म्हणजे मस्तपैकी गेला. थोडंच बनवलेलं आम्ही, पुरलंच नाही आम्हाला. ते पावाच्या लाद्या वगैरे आम्ही कमीच आणलेलं ना, आणि मसाला वगैरे पण आम्ही कमीच बनवलेला, तर तो काही पुरलाच नाही आम्हाला. मग आम्ही म्हणलं संपलं आजच्या दिवस. आणि सगळ्यांना म्हणलं, खूप जण परत पण गेले, म्हणलं आम्हाला माफ करा, आज पहिलाच दिवस होता, म्हणलं एवढं होईल नाही होईल, चालेल नाही चालेल, मग आम्ही कमीच बनवलं आहे म्हणलं सुरुवातीला, उद्यापासून थोडं वाढवू म्हणलं. मग आत्ता आलो मी पाव घ्यायला धाराशिवला. तो व्हिडिओ जो मी आता याच्या तुम्ही बघितला ना नारळ फोडताना वगैरेचा, तो कालचा आहे. काल वार काय, रविवारचा. आणि मी आज सोमवारी पुन्हा बाकीचा व्हिडिओ पूर्ण करतो आहे. कारण पाव घ्यायला आलो आणि त्यांचा एक लॉट सुटतो सकाळी 11ला. आणि मला वाटलं की त्यांनी 11च्या पुढं बोलवलेलं ना, मला वाटलं 11च्या पुढं आता पाव असतील, म्हणजे असं हे नसेल की तुटवडा पडत नसेल. पण तिथं बेकरीमध्ये पण असं आहे, एक लॉट जात होतो 11ला, तो लॉट गेला आहे. मग मला यायला उशीर झाला. मग ते म्हणे 1 वाजताचा दुसरा लॉट निघेल, त्यातच तुम्हाला भेटेल. मग थोडं मसाले वगैरे पण घेतले. टेस्ट आवडली सगळ्यांनाच, मला पण आनंद झाला. म्हणजे लोकांनी घेऊन गेले ना, तर त्यांना आवडलं ना, तर ते डबल येऊन आणखीन डबल घेऊन गेले. मग त्यामुळं जरासा एक मनाला शांती भेटली, आनंद झाला. जसं काल चाललं तसंच आज पण चालावं. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच असावा. सगळ्यांच्या एवढ्या चांगल्या कमेंट आल्या, दादा अभिनंदन, वहिनी अभिनंदन, बरं केलं, छान केलं, हे केलं ते केलं, चांगल्याच. आपण काय काय ठेवलं आहे आयटम तुम्हाला सांगतो. आपल्या वडापाव एक, पॅटीस, भजे आणि चहा एवढं ठेवल्यात आयटम. मग काय माणसं म्हणतात हे ठेव ते ठेव, म्हणलं बघू आधी माझं हे तरी चालू द्या, चांगलं असं सपोर्ट द्या, मग ते पण करू. लोकांच्या जर डिमांड येत राहिल्या तर मग ती राईस असते ना, ते पण बनवायचे. आणि पूजेला कसं स्वयंपाक मस्त जमतो, जरा बऱ्यापैकी म्हणजे जमतो, म्हणजे लोकांना आवडेल असा जमतो. तर तिनं मधला जो मसाला टाकतो ना आपण वड्यामध्ये, तो खूप मस्त टेस्टी असा बनवलेला. गडबडीत पण म्हणजे आम्हाला कमी पडलं ना, तर ती परत येऊन तिने एकदा अजून बनवून आणलेला. तरी पण एवढ्या गडबडीत पण लोकांना आवडलं. मग
आता दोघांनी पण तिथंच थांबावं का तिला कामाला पाठवावं, मी एकट्यानं थांबावं हा विचार चालू आहे. पण सुरुवातीच्या काही दिवसात माझा पण बॅलन्स बसावा व्यवस्थित, म्हणून तिला म्हणलं नको जाऊ कामाला, तू पण थांब, मला मदत कर, तुम्हाला कसं कसं काय काय ते शिकव. किती बी म्हणलं बाईला स्वयंपाकातलं काही सांगायची गरज नसते, त्यांना चांगलं जमतं. म्हणून तिला म्हणलं मला पण शिकूपर्यंत तू जराशी साथ द्यावीच लागणार आहे. शेवटी माझं काही आणि तिचं काही एकच आहे. आपल्या वडापाव सेंटरचं नाव मी माझ्या कुलदैवतावरून ठेवलं आहे, सतीश सामंत दादा वडापाव सेंटर असं. आणि पोरांनी, माझ्या भावाच्या पोरांनी एवढा मस्त बॅनर बनवून दिलं ना, मला खूप आवडलं ते. आणि तो बॅनर मी याला पण टाकला आहे, यूट्यूबला पण फोटो टाकला आहे. जमलं तर या व्हिडिओच्या थंबनेलला पण ठेवेल मी तोच बॅनर. जर कोणी जवळपासच्या आजूबाजूच्या गावातून व्हिडिओ बघत असतील ना, तर नक्की या आपल्याकडं. मला खूप जण विचारायचे सतत धाराशिवजवळ कोणतं गाव. मी काय तेवढं सांगितलं नव्हतं, पण आता सांगू तो. धाराशिवच्या पुढे मी भातंब्र म्हणून गाव आहे. धाराशिव बार्शी रोडला जाताना धाराशिवपासून पुढे 2 गावं लागतात, एक खानापूर, दुसरा कवडगाव. म्हणजे बार्शीकडे जाताना धाराशिववरून पहिले खानापूर, दुसरा कवडगाव, तिसरा एक टेकडीवरती गाव येतो. आणि तिथूनच लेफ्ट साईडला माझा गाव 1 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे धाराशिव ते माझं गाव 12-13 किलोमीटर असेल एवढं अंतर आहे. जर या इलाक्यामधल्या भातंब्र्याच्या आजूबाजू, भातंब्रे, पिंपरी, जामगाव, कापशी, अजून म्हणलं तर काय इकडले कोणी असतील ना, एकदा तरी नक्कीच या. माझ्या या व्हिडिओ बनवण्याचं मला ते काय मला फळ भेटल की बाबा या व्हिडिओत मी माझा ॲड्रेस सांगतो आहे, आणि त्या ॲड्रेसवरून बाबा या आपल्या इलाक्यातला आहे, बघू, याच्याकडं जाऊ, टेस्ट घेऊ, असं कोणाला वाटलं तर नक्कीच आपल्या वडापाव सेंटरला भेट द्या. आणि तुमची भेट खरं मला खूप आनंद होईल. म्हणजे असं वाटेल ना की बाबा आपले व्हिडिओ बघतात आणि त्यावरून ते इथं आले आपल्या वडापावची टेस्ट बघायला, मग बरं वाटेल असं. भातंब्रे म्हणजे भातंब्र्याला नाही बरं का, भातंब्र्याच्या अलीकडंच ते मी जे बोललो ना, ते बार्शी रोडला जाताना टेकडीवरचा गाव आहे, आणि तिथून लेफ्ट वळायचा, तिथून 1 किलोमीटर असेल माझं गाव. ते थोडं असेल, थोडं जास्त, एकच असेल, पण म्हणजे तिथं किलोमीटरचा नाहीच लिहायला हो, म्हणून कन्फर्ममध्ये नाही सांगत मी. पण आहे 1 किलोमीटर. सोलरचा मोठा प्लांट आहे तिथे, आणि तिथूनच पुढं आमची सोलापूरची हद्द सुरू होते. बाँड्रीवर आहे आम्ही. तांडा आहे, मी बंजारा आहे ना, तर आमचा तिथे तांडा आहे. बंजाराचे लोक जिथं राहतात ना, एकत्र होऊन जी काही एक वस्ती तयार होते त्याला तांडा म्हणतात. नाहीतर म्हणेल हा कोणता नवीन शब्द, तांडा म्हणजे काय. तांडा म्हणजे आमच्या लमाण बंजारा बहीण भावंड जे राहतात ना, त्या ठिकाणाला तांडा म्हणतात. सिटीमध्ये वगैरे असतील ना तर नाही म्हणत. समजा काही सिटीमध्ये 2-4 घरं असतील जवळपास, पण मग ते गल्लीचं नाव ठेवतात, काहीतरी सेवालाल नगर गल्ली असं काहीतरी, चौक, सेवालाल नगर चौक असं वगैरे काहीतरी देवाच्या नावावरून नाव देतात. पण तिथं भरपूर आपल्या गावात भरपूर घरं आहेत ना, खूप पब्लिक आहे आपल्या गावात. डोक्यालाही दुखायलंय माझं, धावपळ होती थोडी. पावसाठी मला एवढा लांब यावं लागायलंय, म्हणजे 12-13 किलोमीटर पाव घ्यायला यावं लागायलंय. कसं आहे, ताजंच पाव घ्यावं लागतंय ना, नाहीतर मग ते पाव फाटतात, आणि ते पाव जे फाटतात त्या वडापावचे मग लोक नावं ठेवतात, तर मग परत कोण कशाला येईल. त्यामुळं आपल्याला जेवढं लागेल तेवढं ताजं पाव घेऊन जायचं. जमलं तर तिकडं कवडगाव म्हणून गाव आहे ना, ते आहे माझ्याजवळून एक 4-5 किलोमीटर अंतरावर. तिथं जर आपल्याला पाव अवेलेबल झालं ना, तर आपण तिथूनच घेणार आहे. कारण कसं, पेट्रोलला पण आपली इकडं 100-1 रुपये एक्स्ट्रा चाललेत ना. रोज इथं यायचं, घेऊन जायचं, दगदग करीत. थोडाफार आराम पण हवा आहे ना. आता बघा, दुपारून जर तो गाडा आपण वडापावचा आपला दुकान सुरू केला दुपारून, तर 8-9 पर्यंत तिथंच राहणार आपण, उभं राहणार. मग आपले पाय पण दुखतात. सुरुवातीला कसं सवय नसते ना, मग त्यामुळं थोडाफार सकाळी तरी आराम भेटायला पाहिजे. पूजानं पण मला खूप मदत केली. थँक्यू पूजा, खरंच थँक्यू पूजा. आणि हो, माझं राहूनच जातं आहे, व्हिडिओची क्लिप ती आधी ॲड करतो.